जय मल्हार, जय संविधान. गावडे बुवा एक सामाजिक कार्यकर्ता, वय वर्ष 74, शिक्षण 7वी. मी दीपक बोराड्याच्या या उपोषणाच्या आंदोलनाला सुरुवात केल्यापासून तर शेवटपर्यंत हजेरी दिलं त्या आणि यापुढे देणार. या आंदोलनाचा विषय असा आहे की धनगर समाजाला एस टीचं आरक्षण पाहिजे. स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत केंद्रातून ओबीसी, राज्यात एस टी मागणं, एस टी आणि देणं एस टी, अशा 3 प्रकारच्या वाटणीमध्ये सरकारनं फळ करून टाकलं. आणि आता बोलणारे प्रत्येक व्यक्ती मलाच खूप कळतंय म्हणून आरक्षणाचा मुद्दा दूर करतायत आणि आपलेच फोटो काढणे, हे करणे, आपल्याच पायाला आपण कुराळ बांधून जा. मला चुकीचं वाटतं. विषय आहे आरक्षण म्हणजे दिली गेलेली संधी किंवा मोकळी. एका जातीला आरक्षण मिळत नाही चांगलं माहिती आहे आणि मी बोलतोय हे देवेंद्र फडणवीसचं कान उघडं ऐकावं. आरक्षण म्हणजे काय? दिली गेलेली संधी किंवा मोका. तेही समूहाला दिलं जातं, एकट्या धनगरांना नाही आहे. समूह म्हणजे वाटले गेलेल्या शाखेतून की तेवढ्या कमजोर लोकांना समूह त्या समूहावर दिलं गेलं एस टी आरक्षण. आजपर्यंत का देत नाही? माझ्या प्रामाणिकपणाने मला असं सांगा वाटतंय की स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत सत्ता भोगलेल्या लोकांची काही चूक नाही. चूक आहे ते आमच्या वाटले गेलेल्या बुद्धीची, संस्कृती आणि कमीपणाची. आम्ही आमच्याच लोकांचे पाय खेचत राहतो. त्यामुळे आरक्षण लांबत गेलेलं हे सरकारची चूक नाही आहे. सरकारला आत्ता वेठी देऊन पण आमच्यातले पाय खेचेपणा कमी होत नाही. एक दुसऱ्याला सन्मानपूर्वक बोलणं नाही, वागणं नाही, करणं तर दूर झालं. आता हा बिचारा 8 दिवस उपोषणाला बसला आहे. उपोषणाला बसणं, स्वतःचं शरीर जाळणं म्हणजे महाराष्ट्र धनगराचा विकास आहे का? एक दिवशी मरून जाणार. 2013-14 असे 3 माझे शेत पाण्यात पडून गेले आणि एकनाथ शिंदेने त्या जानकरला सोबत घेतलं, कार्यक्रम घेतला आणि 10-10 लाख रुपये दे. मग आत्ता का वाट बघतोय का दीपक बोराडे मरावा 20 लाख देऊ आणि तो देणार का? त्या बापाच्या खिशातले देणार आहे का? मी आरेरावी बोलतो. आता राग आला तरी मला बोल ना समोर. त्याला कुठली तरी यंत्रणा राबवूनच बुवा गावडेला दाब आला पाहिजे. आणि मी काय माझे करोडो कामगार नाहीत किंवा लाखाच्या कंपनी आणि याला कशाला खात नाही मी. तोही खडा मासाचा माणूस आहे. मी त्याला का 10-15 पाय 25 हात नाही आहेत. फक्त मतदान आमचं भुलवून घेऊन सत्तेत बसला मी शांततेत झोपतोय. त्याची 12 वाजायला वेळ लागणार. तर सांगायचा मुद्दा असा आहे, आमच्या धनगर समाजाला आम्ही पाया पडून विनंती करतो की माझा शब्द तुम्ही ऐकलाच पाहिजे. असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. परंतु मी तुम्हाला गाईड करते जे काय बोलतोय त्यातलं 99.50% सोडून अर्धाच पॉईंट विचार करा त्याच्यावर. कशी माझी मागणी आहे? त्यांच्या पाया डोकं ठेवून सांगतो की माझं ऐका नको बिलकुल, पण तुम्ही कमीत कमी त्याच्यावर विचार तर करा. एका मिनिटाचं काम नाही हो. हजारो 250 पॉईंट बदली केला आत्तापर्यंत स्वातंत्र्यापर्यंत. मग हाच पॉईंट रडण्याचा लई कठीण आहे काय? आणि त्यातला राहिला मोठ्यात मोठा प्रश्न. माझा बाप पहिल्या इलेक्शनला भारत स्वतंत्र झाल्या उभा राहिला, ज्याचं नाव TK शेंडगे, तुकाराम केशव शेंडगे. 1 नंबरचा माणूस. संविधान बघलत घेऊन यशवंतराव चव्हाणाला पंडित जवाहरलाल प्रतिभा थोडी केली होती. तेव्हा का नाही मग ते रचा विषय काढले नाही? कळत नव्हतं का यशवंतराव चव्हाणाला पंडित जवाहरलाल? तेव्हा बोलायला पाहिजे होतं आमच्या बापाला. अहो शेंडगे साहेब, याच्यात रडाचा घोटाळा आहे, तुम्ही कसली मागणी करताय? तेव्हा याच्यात तोंड काय गव्हाचं पीठ लावून वरून चिकटपट्टी लावली होती काय? म्हणून कुठल्याही शासनाला आत्तापर्यंत ज्याने 80-79 वर्ष सत्ता भोगली ना त्याचे 12 वाजल्याशिवाय राहत नाही. मग पक्ष कुठला का असेना. माझ्या लोकांना माझा नम्रतेचं आव्हान आहे की या प्रस्थापित पक्षाने सत्तेतून पैशातून सत्ता जरी केली तिथं आपला बाप, भाऊ, दादा, काका, मामा, नाना, जावाई, वाई, साडू कुणी जरी उभा राहिला त्याला पाळा. जोपर्यंत बहुजनाची लूट केलेलं किंवा सरकारचं लूट केलेलं थांबत नाही तोपर्यंत याची गोदरी होतो हाणलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे, आंदोलनं करून आपली आहुती देऊन आपण मरून शिल्लक आहे. उद्या जर दीपक बोराडे मेला तर आमचा एक हिरा आम्ही हरवला. दुसरा कोणी धजवणार नाही उपोषण करायला, आंदोलन करायला. पण सोपं मार्ग आहे ना. आता 3 वर्षाचं अंतर 29ला 29 पात्र आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करू आणि या राजल्याला पाळा म्हणतो. पाडणारच. सत्ता बहुजनाच्या हातात आहे का? मागासवर्गीय प्रधानमंत्री होऊ द्या, मागासवर्गीय मुख्यमंत्री, आम्हाला आनंद आहे. परंतु ओबीसी आणि बहुजन मायनॉरिटीला हे दाबायचंच काम करतात. आणि कोणतरी एखादा उठला की त्याच्या गळ्यात घुंगराचा माळ घालतात, तो वाजवत राहतो. बाकीच्या लोकांचा गेले नदीला वाहून असेच घुंगरेला येतात. बसलाय घुंगरू इथं स्टेजवर, ज्याचं नाव प्रकाश शेंडगे. हा काय धंदा आहे? 5 जानेवारी 1991ला BK कोकऱ्याचा घात केला याच परिवाराने. माझा आरोप आहे, त्याच्यासमोर बोलतो मी. आणि माझ्याच बापाने NT आणलं म्हणून गावळ करतोय. हे सर्व समज भुलया नको आहे मला. खरा तो ज्याला आमचा बाप BK कोकरे 1951ला संपवलं गेलं राजकारण. 2000 तर वारले ते आमच्यातून.
पण BK कोकरेचं नेतृत्व स्वीकारून मी काम करतो. अजूनही कुठल्या पक्षाचं पिल्लू किंवा अंड नाही. मी स्वतंत्र BK कोकरेच्या विचार चालतो. बऱ्याच लोकांना माझ्या बोलण्याचा कंटाळा येतो, ही ती तोंड वाकडं करतात. हरकत नाही, त्यांच्या बुद्धीचे ते मला काय. गावले बुवा जर मिंदा असेल तर लाजेल ना. म्हणून मला माझ्या नावाचा जयघोष नको आहे. पण माझ्या समाजाला विनंती एवढीच की येणाऱ्या इलेक्शनपासून दैनंदिन दिवस 1 मिनिट तरी समाजाचा शब्द बोलावा, चर्चा करावी, माणसं जोडावी आणि याला अशा पद्धतीचे उपोषण करून मरण्यापेक्षा सरकारला माती मुलकाने एकच उपाय येणार आहे 29 इलेक्शन. त्याच्या अगोदर इलेक्शनचा कुठं नाही आहे. पण मतदाराचा मन आणि मत परिवर्तन झाल्याशिवाय धनगर समाज तथा बहुजन समाज याचा विकास होणार नाही. हे माझी शापवाणी समजा किंवा एक विचार समजा. कारण का मतदान देतो आम्ही, त्याच्या दारात उभं राहून आरक्षण मागतो, कशी देते ती. आता 50 लोक बोलले स्टेजवर, 14ला तो असा बोलला आणि 14ला तो तसा बोलला. मान्य आहे, मी सुद्धा पंढरपूर ते बारामती तिथं बोललो. मी अरे म्हणलं बारामती म्हणजे काय आमचं मंगळसूत्र आहे काय? पंढरपूर ते विधान भवन म्हणा, मला हाकून लावलं. आमच्याच लोकांनी बैठक होतो. म्हणजे किती लोक हुशार आहेत. टीका करत नाही, टीका करणं माझा धर्म नाही. टीका करत बसलो माझा वेळ व्हायला जातो. मग त्या 14ला हा बोलला कोण? एकेरी बोलतो मी देवेंद्रला, तो फार मोठा शान माझ्यापेक्षा लहान आहे. देतो म्हणला, मग तिच्या बापाच्या घरात पेटी ठेवलं होतं. त्यानं म्हणतात लेखी दिलंय, त्यानं म्हणतात देतो म्हणलं. अरे तू फसवतोय. आमचे लोक प्रामाणिक फसतात. तू जास्त साना समजू नको. येणाऱ्या काळामध्ये तुला राजकारण तुझ्या गावात राहणं सुद्धा महाग पडतो. त्या गावात आमचे लोक आहेत दुःख भोगणारे. आणि नुसत्या धनगराचं दुःख नाही आहे, भारतीय मतदाराच्या प्रत्येकाच्या डोक्यावर दुःख आहे. बघितला तुम्ही, पत्रकार आहात. काय त्यांचं नाव मनमोहन सिंग होते तेव्हा भारतावर किती खर्च होतं. आज किती आहे मोदी झाल्यापासून. मोदीने कुठली सोय केल्या असतील काही सोय, मी त्याची टीका करणार नाही. पण मोदीपासून समाधान आहे का? बहिणीला 1,50,000 द्यायचं आणि शेतकऱ्याकडून 3 लाख आणायचं, हे त्यांचे धंदे. एक तर उदाहरण आहे का की समाजाचं हित झाल्याचं. आमच्या बहिणी खुश आहेत. मग बहिणीवर आम्ही म्हणतो 21 वर्षाच्या खालची आणि 65 वर्षाच्या पुढची बहीण होऊ शकत नाही. बैलाची अवलाद काय मोदी बिन अरे आज जन्मलेली मुलगी बहीण होऊ शकते. 66व्या वर्षाची बहीण होऊ शकते. मग सरसकट याचा बाजार 1,500 रुपये. मग तुला मला तर बुद्धिवान बुद्धीची लायकीचा प्रधानमंत्री लायकीचा मुलगा. हे मूर्खाचे बाजार आम्हाला मूर्ख आणि आमची लोक त्याच्यापेक्षा मूर्ख. तुला खाजूला 1,500 मिळाली, माझ्या भावाने दिला म्हणून. अरे काय धंदे लावले. कमीत कमी तुमच्या कष्टाचा मोबदला. 72ला दुष्काळ पडला साहेब. मी लहान होतो, माझ्या गावाला खडी फुटलेल्या बळणगी दैनिक सारोगी खंदल्याला माणूस मी आहे. 1 रुपया मजुरी ती पुरुषाला आणि मला बायका जमा करतो 50 पैसे. इंदिरा गांधी कधी फुकट काही दिलं नाही. हे नारायण स्वामीने दादरच्या त्यांनी मात्र सुकडी दिली मला डब्बा. सुकडी कळते का? अनेक प्रकारचं पीठ वाटून गुळ घातलेली त्यात सुकडी म्हणतात. हे नारायण महाराज दिलं. पण इंदिरा गांधीने कष्ट करा खावा म्हणली. मग ह्या बैला का पिसाळा कुठं चालू आहे? फुकट का देतं? 1,500 रुपये दे शेतकऱ्याला, 2,000 ते आणि हजारो आणते. कधी शेतीच्या मालाला भाजवाला. हाच बैल देवेंद्र 14च्या अगोदर माझ्या तालुक्यात मोठा मोर्चा काढला होता. 11 पोरं बंद आहेत. पाशा पटेल पुरावा आहे. शेतकऱ्याच्या मालाला 6,000 भाव मागतो. मी बोलणार तर खरंच बोलणार. त्याची काय मी हिंमत नाही. मला काय करणार. एक फालतूक बेवडा धनगरचा गाठणार पाजणार जा बोला हाणला बोला बेवड्याला काय करतंय. मग 6,000 तवा भाव मागवतो. आत्ता 6,000 द्यायला का रोगाला यायचं. हाताला किती फुटले का बुद्धी नसल्या देवेंद्रची मोदीची. अरे शेतकऱ्याला लुटला तुम्ही दिवसा लोळ्या आणि मार्केटवाले सरळ मालकाला येऊ दिला तिथं बिचार म्हणून बाहेर बसवतात. ही जर पद्धत त्यांची राजकारणाची असेल. आता काढलंय बघा काय गॅस आणि ते ह्याच्या पहिले 2020ला 22ला काढलं होतं. काय म्हणतात त्याला करोना. काय करोना मला कळलंच नाही. कधी मला टाळ्या वाजवा, कधी मला दिवे लावा, कधी मला अरे दिवे लावल्या गोळ्यातील दिवे लावला. जर करोना जात असेल तर मी महाराष्ट्राला सर्व मिश्रित तेलाच्या गिरण्या जाळून टाकतो. आणि टाळ्यावाला आमची लोक वरच्या मजल्यावरून टाळ्या डमडम टाळ्या वाजल्यावर रोग जातो. अरे बैल तुम्हाला अक्कल कसं नाही. एक शाळा कुठे शिकला तुम्ही? विद्यापीठ कुठलं होतं तुमचं? बालवाडीच्या पोराला कळतंय हो. हा टाळ्या वाजवा आपल्या अंगातली गरमी जागृत व्हावी. सर्व देवाच्या वाजवा किंवा ही तिच्या मायला रोग जातो मी सांगते. आणि नुसता त्या डॉक्टर नर्स यांना कपडे ते प्लास्टिकच्या हाताचे पाय दिला तर अब्दुल रुपये खर्च केले. मी दवाखान्यात रोज भेट देणार माझ्या इतका नालायक महाराज धन सापडणार तुम्हाला. कारण का मी कधी कुणाचा मिंदा नाही. देवाचा बी नाही आणि त्या नऱ्याचा बी नाही. मग आमच्या समाज तर नाहीच नाही. फुकट चहा पिते कुणाचा. नवरा बायको अभ्यास घेत असेल लेकराच्या घरी जात नाही मी. त्यांचं संपल्यावर जातो. इतकं बारीक पालन. आणि ह्याला ह्या बैलाला कधी कळणार. त्याला स्वतःला भेट म्हणा. आता दीपक बोराडे उपोषणाला तो बैल जर आला पाठिंबा करू का मनोज जरा गेला भेटावा तसं याला भेटायला ठीक आहे. नाही तर ह्याचे 12 वाजतो. परवा तर ते जाळीवर उड्या मारले. आता हेराच घेऊन आम्ही समुद्रात उड्या मारतो.
किती पोलीस आहे? गृहमंत्री असल्यामुळे पोलिसाच्या बळावर आमचा दाबतोय काय? कुठलं पोलीस? लाखो धनगर आमचे आले तर एका माणसाला 10 पोलीस पाहिजे. हे जर सक्सेस नाही झालं तर तालुक्यात तहसील कचेरी, आमदार निवास, आमदाराचं घर आणि पोलीस स्टेशन, कलेक्टरचं सोडा, ते जिल्ह्याचं करू. एकाला शुल्क सोडणार नाही, टाळ मारतो तहसीलला. ये म्हणा बाहेर येऊ देते आपण, मग त्याला वाचवायला ये म्हणा. अहो आम्हाला जर काय नाही तर तुम्हाला घेऊन काय चाटायचं आहे? देश कशाने बनतोय? या दुनियातले खाच खळगे दगड धोंडे झाड देव. जिवंत माणूस स्वाभिमानानं राहतो त्याला देश म्हणतात. त्याला जिवंत माणसाला मारायला सुरू पाहिजे देऊन आणि वरून देश म्हणते. देशाचं कुठलं हिताचं काम केलंय? माझ्या माहितीनुसार 78% देश विकलेला आहे मोदी तूने. आता राहिला 22%. 22%मध्ये 22 वर्ष तू टिकू देते. स्वातंत्र्याचे 100 वर्ष तू टिकू देत नाहीस, माझं आव्हान आहे. कुठलाही पत्रकार घेऊन येतो इंग्रजाच्या ताब्यात किंवा दुसऱ्या देशात ताब्यात एवढा मोठा कर्जाच्या वसुलीमध्ये आम्ही विकले जातो. माझे बापदादा पूर्वज पोर्तुगीज, इंग्रज, मोगल यांच्या ताब्यात नांदले जगले. तसंच आम्हाला तू ठेवतो. चांगलं कळलं. तुझे 12 वाजतो येणाऱ्या 29ला. धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल किंवा माझी मुलाखत घेतल्याबद्दल तुमचं तुमच्या चॅनलचं धन्यवाद अभिनंदन. धन्यवाद.